दुसऱ्या फेरीतील सामना असेल तो. चला एकविरा पिंपळनेर संघ आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय आणि दुसऱ्या दिवसामधील दुसरी लढत आपण पाहतोय. एकविरा पिंपळनेर विरुद्ध जय कालिका माता कालवार या दोन संघांदरम्यान. जय कालिका माता संघाचा जर विचार करण्यात आला तर या संघाने नवीन 40+ मध्ये नवीन 40+ माध्यमातून चला पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. जय कालिका माता कालवार संघाचा जर विचार केला नवीन 40+ माध्यमातून तर ही चौथी स्पर्धा हा संघ खेळतोय. पहिली स्पर्धा या संघाने माफ करा 5वी स्पर्धा आहे या संघाची. पहिली स्पर्धा या संघाने जयदुर्गा सुरई या संघाने जो चषक आयोजित केला होता त्या चषकाच्या मार्फत पहिली स्पर्धा खेळली गेली. त्यानंतर दुसरा चषक जो खेळला होता बंद्रा मारुती काल्य चषकामध्ये. त्यानंतर पूर्णा स्पोर्ट सचिन स्पोर्ट पूर्णा या संघाने जो चषक आयोजित केला होता त्या चषकामध्ये खेळताना हा संघाला आपण पाहिलं होतं. त्यानंतर बंद्रा मारुती काल्यर जय बजरंग चषक कारिवली आणि थेट केंद्रीय राज्यमंत्री चषक सिद्धिविनायक अंजूर आयोजित या चषकामध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. चला एकविरा पिंपळनेर संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं आहे. सलामीवीर आपण पाहतोय नंदकुमार आणि त्याच्या सोबतीनं अनंता. जय कालिका माता कालवार संघाकडनं नंदकुमार आणि अनंता. गोलंदाज फ्रंट लाईन गोलंदाज एकविरा पिंपळनेर संघाकडनं आपण पाहतोय रवींद्र याला VIP डाईज एंड करणे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. आजच्या दिवसातील दुसरा सामना मित्रांनो आपण पाहतोय एकविरा पिंपळनेर विरुद्ध जय कालिका माता कालवार. एकविरा पिंपळनेर संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिला चेंडू रवींद्र याचा अतिशय सुरेख फटका. मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद होतोय नंदकुमार. पुढे पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील जनतेच्या आशीर्वादानं दादा नक्की मंत्री होतील. पुढे पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील. पहिल्याच चेंडूवरती ब्रेक थ्रो मिळून दिलेला आहे तो गोलंदाज रवींद्र याने. अतिशय चांगली सुरुवात पाहायला मिळते एकविरा पिंपळनेर संघाकडनं. विजय याच्याकडनं अतिशय सुरेख झेल पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रवीण जय कालिका माता कालवार संघाकडनं.
अतिशय जोरदार अपील पाहायला मिळाली हनुमान पाटील यांच्याकडनं, मात्र पंचांनी फेटाळून लावलेली आहे. निर्धाव चेंडू जातोय. अतिशय दोन्ही फलंदाजांना एक सूचना आहे की मैदानावरून आपण धावायचं नाही आहे. दरम्यान एक धाव पूर्ण करतोय प्रवीण. धावसंख्येचं श्रीगणेश केलेलं आहे. एक बाद एक अशी धावसंख्या पाहायला मिळते जय कालिका माता कालवाड संघाची धावफलकावरती. अतिशय चांगलं षटक हाताळताना पाहतोय आपण. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत तरी पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज रवींद्र याच्याकडनं. अनंता अतिशय सुरेख चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र निर्धाव जातोय. अतिशय सुरेख एष्टी रक्षण आपल्याला पाहायला मिळते हनुमान पाटील यांच्याकडनं. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते रवींद्र यांच्याकडनं. नवीन 40 प्लसच्या माध्यमातून आपण पाहतोय हे दोन संघ खेळताना आपण पाहतोय केंद्रीय राज्यमंत्री चषक दुसऱ्या दिवसामध्ये. आणि अतिशय सुरेख फटका, फक्त चेंडूला दिशा दिली आहे तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव घेतली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. अगदी लेझी थ्रो पाहायला मिळाला हनुमान पाटील यांच्याकडनं आणि 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज अनंता. या 2 धावेने संघाची धावसंख्या 2 ने वाढवून होत आहे, ती म्हणजे 3. 40 प्लसच्या माध्यमातून जर आपण पाहायला गेलो तर तब्बल 15वा चषक आपण पाहतोय सिद्धिविनायक अंजूर आयोजित केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022. अंतिम चेंडू षटकातील आहे. फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावरती पाहतोय एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. अंतिम चेंडू अतिशय सुरेख चेंडू, मात्र स्क्वेअर चेंडू. पंच सूर्यकांत मोरे सरांचा अतिरिक्त धावेचा इशारा येतोय. या एका धावेने संघाची धावसंख्या 1 ने वाढून होत आहे, ती म्हणजेच 4. एक गडी बाद 4. अतिशय संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळते जय कालिका माता कालवाड संघाकडनं. रवींद्र अतिशय सुरेख फटका, तेवढेच चांगलं शॉट थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतोय अनंता. भल्या भल्यांना पाडलं त्यांनी मानली नाही हार. भल्या भल्यांना पाडलं त्यांनी मानली नाही हार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. देखील दोन्ही संघांना एक सूचना करतोय की खेळपट्टीवर आपण टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. जी तुम्हाला टीम मीटिंग घ्यायची असेल ती खेळपट्टीच्या बाजूला घेतली तर बरं होईल. नवीन फलंदाज आपण पाहतोय रवींद्र. गोलंदाज मनीलाल पाटील. लोढा एन कडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जोडलेल्या त्या म्हणजे 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5. मनीलाल पाटील
दुसरे षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. सामोरे जाईल फलंदाज अनंता, जो सलामीला आलेला आहे. 3 चेंडूंचा सामना केलेला आणि 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावांचं आतापर्यंत योगदान दिलेलं आहे आपल्या संघासाठी. चला एकविरा पिंपळनेर संघ अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. पहिलाच चेंडू आणि निर्धाव जातोय चेंडू. मणिलाल पाटील लोढा एन कडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. अतिशय सुरेख फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय फुलाजी यांच्याकडनं. फक्त आणि फक्त एकच धाव पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद होतोय अनंता. या एका धावेने संघाची धावसंख्या 1 ने वाढून होत आहे, ती म्हणजे 6. 3 गाड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज आपण पाहतोय संभाजी. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला फुलाजी यांच्याकडनं. तेवढीच चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते मणिलाल यांच्याकडनं. धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे 6. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करताना मणिलाल यांना. अतिशय चांगले गोलंदाज आहेत मणिलाल. अतिशय सुरेख फटका रवींद्र याच्या बॅटमधून. मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा फुलाजी यांच्याकडनं. फक्त 1 धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या 1 ने वाढून होत आहे, ती म्हणजे 7. 40 प्लसच्या माध्यमातून हा आपण सामना पाहतोय. आजच्या दिवसातील दुसरा सामना एकविरा पिंपळनेर विरुद्ध जय कालिका माता कालवार या 2 संघादरम्यान. नाणेफेक जिंकल्यानंतर जो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता हनुमान पाटील यांनी, आत्तापर्यंत अगदी योग्य ठरताना आपण पाहतोय. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी केलेली आहे पहिल्या षटकामध्ये, अतिशय सुरेख गोलंदाजी, अतिशय सुरेख फटका संभाजी याच्या बॅटमधून ऑन साईडला. मात्र पहिल्या सामन्यातील सामनावीर रतिलाल पाटील आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचं आहे. अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतोय. तेवढे चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय फुलाजी यांच्याकडनं. पुन्हा एकदा सिंगल. या एका धावेने संघाची धावसंख्या 1 ने वाढून होत आहे, ती म्हणजेच 9. अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतो संभाजी याच्या बॅटमधून. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय सदानंद पाटील यांच्याकडनं. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 10 धावा पाहायला मिळत आहेत. अगदी 5च्या सरासरीने धावा जमा केलेल्या आहेत त्या जय कालिका माता कालवार संघाने. त्याचबरोबर अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. रवींद्र पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. रवींद्र याने 1 गडी बाद केला होता. त्यानंतर मणिलाल यांनी सुद्धा 5 धावा खर्च केलेल्या आहेत. मात्र धावचीच्या स्वरूपात चला जरा गेम स्पीडअप करायचा आहे. सदानंद पाटील
सदानंद पाटील तिसरं षटक घेऊन आलेले आहेत आपल्या संघासाठी. VIP डाईज एंड करणं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतात. सामोरे जाईल फलंदाज संभाजी. चला जरा गेम स्पीडअप करायचा आहे. सदानंद पाटील तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज सदानंद पाटील यांना अतिशय सुरेख फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र एकच धाव पूर्ण करता येईल संभाजी यांना. या एका धावेने संघाची धावसंख्या 1 ने वाढून होत आहे, ती म्हणजेच 11. फक्त सिंगल आणि डबल चा वापर करताना पाहतोय आपण जय कालिका माता कालवार संघाला. पंचांकडनं अतिरिक्त धावेचा इशारा येतोय पंच सूर्यकांत मोरे सरांचा. एक अतिरिक्त धाव जय कालिका माता कालवार संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. या एका धावेने संघाची धावसंख्या 1 ने वाढून होत आहे, ती म्हणजेच 12. नक्कीच जर आपल्याला जर मोठ्या लक्ष्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर किमान मोठे फटके यायला येणे गरजेचं आहे. आणि या इनिंगमधील पहिला चौकार आपण पाहतोय फलंदाज रवींद्र याच्या बॅटमधून. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आवाज. कपिल पाटील ह्या इनिंग मधील पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज रवींद्र याच्या मार्फत. धावसंख्या 4 ने वाढून होत आहे, ती म्हणजेच 16. नक्कीच रवींद्र आणि संभाजी ही महत्वाची जोडी असेल जय कालिका माता कालवार संघाची, कारण अजूनही इथून 10 चेंडू शेष आहेत आणि 10 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल रवींद्र आणि संभाजी याचा. अतिशय सुरेख चेंडू दरम्यान 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या 1 ने वाढून होत आहे, ती म्हणजे 17. अतिशय चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळतं गोलंदाज सदानंद पाटील यांच्याकडनं. सदानंद पाटील VIP डाईज एंड कडनं गोलंदाजी करताना. अतिशय सुरेख फटका, चेंडू सीमारेषा पार जातोय 4 धावांसाठी. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट. न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. या 4 धावेने संघाची धावसंख्या वाढून होत आहे, ती म्हणजेच 21. अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू एका टप्प्याने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे खेळाडू कक्षाला सलामी देताना हा चौकार पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळतात फलंदाज. गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झाला येतो सरताज. गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झाला येतो सरताज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा. या 4 धावेने संघाची धावसंख्या वाढून होत आहे, ती म्हणजे 25. आता मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळते संभाजी याच्याकडनं. अतिशय सुरेख चेंडू, मात्र निर्धाव जातोय चेंडू. अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर जय कालिका माता कालवार संघाची धावसंख्या आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 25. उर्वरित एका षटकामध्ये पाहूया किती धावा जमवतात जय कालिका माता कालवार संघ. आणि आमच्या समालोचन कक्षामध्ये जॉईन झाले आहेत एक सदाबहार कॉमेंटेटर ज्यांना म्हणून ओळखलं जातं. खिरवली पडगा परिसर असो, भिवंडी असो, एक उत्कृष्ट समालोचक अजय घरत सर.
थँक्यू सो मच ज्ञानेश्वर मुकादम. खरं तर ज्ञानेश्वर मुकादम हे अतिशय चांगले गुणलेखक आहेत, मात्र आज समालोचकाची भूमिका देखील त्यांनी पार पाडलेली आहे. जिथे कमी तिथे आम्ही. सर्व क्रिकेट रसिकांना अजय घरतचा सप्रेम नमस्कार. सर्वांचं केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 मध्ये मनपूर्वक स्वागत. आज स्पर्धेचा दुसरा दिवस उजाडलेला आहे. काल आपण या स्पर्धेला अगदी थाटामाटात सुरुवात केली आहे. खूप चांगला भव्य ओपनिंग सेरेमनी आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर एक प्रेक्षणीय सामना आणि तदनंतर आपण 3 ग्रामीण गटातून सामने पाहिले. आजचा दिवस 40+ क्रिकेटने सुरुवात झाली आहे. जय कालिका माता कालवार आणि पिंपळनेर या 2 संघादरम्यानची ही लढत. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज योगेश. मोठा फटका लॉफ्ट केलाय सरळ बॅटनं. लॉंग ऑनला फिल्डर तैनात. उंची जास्त लांबी कमी आणि फलंदाज बाद. रवींद्र यांची खेळी संपुष्टात आली आहे. हा लागणारा चौथा धक्का जय कालिका माता कालवार संघाला. खरं तर भिवंडीचं क्रिकेट, मग ते कुठल्याही प्रकारचं क्रिकेट असू द्या, कुठलाही फॉर्मॅट असू द्या, फारच पॉप्युलर. ग्रामीण क्रिकेट असेल किंवा सिटी क्रिकेट किंवा 40+, आता ज्युनियर कॅटेगरीमध्ये देखील बऱ्याच प्रमाणात क्रिकेट खेळलं जातं भिवंडी नगरीमध्ये. ही स्पर्धा आपण पाहतोय केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022. या स्पर्धेचे पुरस्कर्ते A1 जोडी निलेश दादा पाटील आणि सुकेश दादा डाकी. त्याचबरोबर त्यांना अतिशय मुलाची साथ मिळते, ती म्हणजेच सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूरची. कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आणि ज्यांच्या सन्मानार्थ आपण ही स्पर्धा खेळवत आहोत ते केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री नामदार कपिलजी पाटील साहेब काल उद्घाटनाप्रसंगी या स्पर्धेमध्ये उपस्थित होते आणि खूप मोलाचा संदेश देखील त्यांनी दिला. या ठिकाणी उपस्थितांना अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, थोडासा तिथे फलंदाज अडचणीत सापडला होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क झालेला नाही. सध्या खेळपट्टीवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. संभाजी आणि दीपक. संभाजी यांच्याकडे स्ट्राईक आहे. धावसंख्या 25 धावा 4 गडी बाद. जास्त मोठी धावसंख्या आतापर्यंत उभारता आलेली नाही फलंदाजांना. चांगला स्ट्रोक आहे. शॉट आर्म पुल केलाय, मात्र गॅप मिळत नाहीये. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला तिकडे फिल्डर तैनात. एकच धाव मिळते. एकेरी दुहेरी धावांनी एक चांगली धावसंख्या त्यांना उभारता येणार नाहीये. गोलंदाजाला देखील चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली योगेशांनी आणि त्यानंतर डॉट बॉल, तिसऱ्या बॉलवर सिंगल आली आहे. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये. धावसंख्या झाली आहे 4 बाद 26. पुढचा बॉल फेस करतील फलंदाज दीपक. खोलवा टप्प्याचा बॉल पायावर आदळतोय. जोरदार अपील आणि ते अपील लगेच उचलून धरलं जातंय पंचांच्या माध्यमातून. फलंदाज बाद. दिल्लीत मिळतंय मानाचं स्थान. विकास कामे करीने मान. नेता हा आमचा मेहरबान. आहे हो आमची आणबान शान. सलाम करतोय साहेबांना आमच्या आज सारा समाज. सलाम करतोय साहेबांना आमच्या आज सारा समाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आवाज. यानंतर देखील आणखी एक 40+ सामना आपल्याला अनुभवायला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर आपण वळणार आहोत ग्रामीण क्रिकेटकडे. वेळ फार महत्त्वाची असणार आहे. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे आणि 4 षटकं ही तुम्ही लवकरात लवकर कंप्लीट करायची आहेत. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आले जितेंद्र. ओव्हरपिच बॉल लॉफ्ट केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनला फिल्डर तैनात आहेत आणि कुठली चूक होत नाहीये. काय जबरदस्त कॅचिंग पाहायला मिळते आपल्याला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. हा दुसरा झेल या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग ऑनच्या दिशेनं आणि आणखी एका विकेटचं पतन. प्रशांत पाटीलचा अभिमान. देवेश पाटीलचा जीव की प्राण. सुमित पाटीलचा प्रेरणास्थान. सिद्धेश पाटीलचा तो स्वाभिमान. हे मन जोडी सुकेश टाकी. निलेश पाटीलचा साथ.
अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा मैदानामध्ये पाहायला मिळतोय गोलंदाज योगेश यांच्या मार्फत, आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालेलं आहे. क्षेत्ररक्षकांची उत्तम साथ मिळते आणि त्यामुळेच आपण पाहतोय की कालिका माता कालवार संघाची अक्षरशः घसरगुंडी उडते या मॅचमध्ये. 26 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल फेस करतील फलंदाज संभाजी, ज्यांनी चांगली बॅटिंग केली आहे. लॉफ्ट करायचा होता, मात्र काही जबरदस्त बॉल टप्पा पडल्यानंतर किंचितसा बाहेर निघणारा बॉल होता. फलंदाज बीट झाले आणि डॉट बॉलने या षटकाची तसेच या इनिंगची समाप्ती झाली. फक्त एक धाव योगेश यांनी खर्च केली आणि तब्बल 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. अप्रतिम गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी, आणि धावसंख्या आपण पाहतोय फक्त 26 धावा, म्हणजेच 27 धावा बनवाव्या लागणार आहेत 4 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता पिंपळनेर संघाला. आमच्या 40+ सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. 4 षटकांसाठी जो काही अवधी तुम्हाला देण्यात आलेला आहे 20 मिनिटांचा, त्या 20 मिनिटांच्या आतच आपण 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. खरं तर एका षटकासाठी 5 मिनिटं देखील एक जास्त अवधी असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर तेवढा अवधी देखील नसतो, परंतु आपल्याकडे टेनिस बॉल क्रिकेट आहे, निश्चितच थोडी जास्त मुभा खेळाडूंना दिली जाते. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय लारा यांना आणि त्याचप्रमाणे सूर्यकांत मोरे, जे एक ज्येष्ठ पंच आहेत, सिनियर पंच आहेत या भिवंडी तालुक्यातील. या आधीच्या सामन्यामध्ये न्यू तुफान पिंपळास संघानं बाजी मारली आणि त्यांना लगेच पुढचा सामना खेळायचा आहे. चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध न्यू तुफान पिंपळास अशी पुढची मॅच असणार आहे. आणि ही परंपरा आहे खऱ्या अर्थानं या स्पर्धेची. यावर्षी नाव जरूर बदलण्यात आलेलं आहे. आधी खासदार चषकाच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलंय. आता साहेब केंद्रीय राज्यमंत्री झालेले आहेत आणि त्यामुळेच आपण केंद्रीय राज्यमंत्री चषक हे नाव या स्पर्धेला आता दिलेलं आहे. एक अभिमानाची बाब आहे सर्व भिवंडीकरांसाठी. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहायला गेलो तर खऱ्या अर्थानं ग्रामीण महाराष्ट्र ग्रामीण हॅलो संपूर्ण महाराष्ट्राचा आपण विचार केला तर ग्रामीणची ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. तर लगेच आपण मॅच कडे वळणार आहोत. विनंती असेल एकविरा पिंपळनेर टीमच्या कॅप्टनला सलामीची जोडी मैदानात त्वरित पाठवून द्यायची आहे. क्षणाचाही विलंब तुम्ही करू नका. स्पीडअप करायचं आहे. सर्वच खेळाडूंना मी वारंवार विनंती करतोय. पंचांना देखील लगेच विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्या. बारा वाजेपर्यंत खरं तर हा सामना संपायला हवा. त्या अनुषंगाने प्रयत्न सर्वच खेळाडूंनी करायचे आहेत. दोन्ही संघांच्या खेळाडूंना ही नम्रतेची विनंती. काल उद्घाटनाचा दिवस असल्यामुळे थोडा उशिरा आपण सुरुवात केली होती आणि त्यामुळेच भरपूर रात्रीपर्यंत खेळ चालला होता. काही सामने कालचे पेंडिंग देखील राहिलेले आहेत, तर ते देखील आपल्याला कव्हर करायचे आहेत. अनेक मातब्बर संघ, संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीणचे जे बलाढ्य संघ आहेत ते या स्पर्धेमध्ये, या एकमेव स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना दिसतील. तर चल एकविरा पिंपळनेर संघाचे सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर आता मात्र पाहायला मिळत आहेत. फुलाजी आणि त्यांच्या समवेत सदानंद. एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. खरं तर गोलंदाजीमध्ये तेवढी प्रभावी कामगिरी त्यांना करता आली नाही. महागडं षटक राहिलं होतं. 15 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. मात्र रवींद्र, मणिलाल आणि योगेश या 3 गोलंदाजांनी अप्रतिम मारा केला, खूप भेदक मारा केला आणि त्यामुळेच आपण पाहतोय की फक्त 26 धावांपर्यंत मजल मारता आली आहे 4 षटकांच्या खेळामध्ये. जय कालिका माता कालवार संघाला 27 धावांचं खरं तर एक माफक आव्हान आहे. परंतु 40+ क्रिकेट आणि मुळात क्रिकेट
क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही. 27 धावा देखील डिफेंड केल्या जाऊ शकतात, परंतु त्यासाठी खूपच चांगली गोलंदाजी ही करावी लागणार आहे. आणि त्यातल्या त्यात क्षेत्ररक्षण देखील फार उत्तम हवं आहे. ज्या पद्धतीने आपण शेवटच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण पाहिलं, खरोखरच कौतुकास्पद मी म्हणेन. पिंपळनेर टीमकडून चांगले झेल त्यांच्या खेळाडूंनी समाप्त केले. सीमारेषेलगत विशेषतः लॉंग ऑनला 2 उत्कृष्ट झेल आपण पाहिले. तर एखादा सामना किंवा एखादी स्पर्धा तुम्हाला जिंकायची असेल तर खेळाच्या तिन्ही डिपार्टमेंट्समध्ये चांगली कामगिरी ही करावी लागणार आहे. आणि सर्वच खेळाडूंनी मिळून जर चांगला प्रयत्न केला तर निश्चितच तुमची वाटचाल विजयाच्या दिशेने जाऊ शकते. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत आहेत. गोरखनाथ फार एंड कडून, अर्थात लोढा एंड तुम्ही म्हणू शकाल, किंवा त्या बाजूला आपण पाहायला गेलो तर स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँड आहे, स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँड आहे. तर त्या एंडनं आता गोलंदाजीला सुरुवात केली जाणार आहे. आणि त्याच एंडला दोन्ही खेळाडू कक्ष देखील आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे खेळाडू कक्ष आणि स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्ष. खूप सुंदर डगआउट्स आहेत, तेवढेच चांगले स्टँड्स क्रिकेट रसिकांची बसण्याची तेवढीच चांगली व्यवस्था आहे. एकूण 10 स्टँड्स पाहायला मिळत आहेत. चला सामन्याला सुरुवात लगेच करून घ्यायची आहे, डावाला सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ तुमची सुरू झालेली आहे, लक्षात घ्या. जय कालिका माता कालवार संघ 11:45 आपण या इनिंग्सला सुरुवात करतोय. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला हा सामना इथून संपवायचा आहे. पहिला बॉल थोडासा डीप होऊन आला. हा खरं तर फुलटॉस बॉल होता, मात्र फलंदाज थोडे लेट झाले असं वाटतंय फटका खेळण्यामध्ये, आणि त्यामुळेच अखेर त्यांच्या बॅटच्या खालच्या भागाला चेंडूने स्पर्श केला होता. बाहेरची कट थोडी लागली होती. 1 धाव मिळते मात्र पहिल्या बॉलवर. अकाउंट ओपन झालेलं आहे फलंदाज सदानंद यांचं, आणि संघाचं अकाउंट देखील त्यांनी ओपन केले या सिंगलच्या मदतीनं. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, ड्राईव्ह केलाय. नो बॉलचा इशारा आहे पंचांकडून. ओव्हरस्टेपिंग. आधीच धावांचा दुष्काळ आहे आणि त्यात हा 13वा महिनाच म्हणावा लागेल. डिसिप्लिन गोलंदाजी करण्याची गरज आहे. चेंडू तर चांगला होता, मात्र नो बॉल आहे, त्यामुळे आता 2 धावा स्कोअरमध्ये ऍड होत आहेत. संघाची एकूण धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली. 27 धावांचं टार्गेट. पुढचा बॉल असेल फ्री हिट, आणि फ्री हिट खेळण्याची संधी असणार आहे फलंदाज सदानंद यांच्याकडे. गोलंदाजी करतायत गोरखनाथ. पॉवर प्लेचं षटक आहे. एक डीप स्क्वेअर लेगला फिल्डर, एक लॉंग ऑनला फिल्डर तैनात करण्यात आलेला आहे. बाकीचे सर्व खेळाडू हे सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एक चांगली संधी चालून आली आहे पहिल्या षटकामध्ये फलंदाज सदानंद यांच्याकडे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर झालाय. बॉल उंच उडवलाय. काऊ कॉर्नरला फिल्डर तिकडे पोहोचतायत, मात्र ओहो, झेल ड्रॉप आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. हो क्रिकेटची पंढरी जणू अवतरली अंजुरी गावात. आहो खासदार चषक 2020 रंगला मोठ्या जोशात. टेनिस क्रिकेटचा हा बिग शो आहे, क्रिकेटपटूंची जान. टेनिस क्रिकेटचा हा बिग शो. झेल जरी टिपला गेला असता तरी मात्र फलंदाज बाद तर झाले नसते, मात्र काही धावांचं संरक्षण करता आलं असतं फिल्डरला, परंतु चूक घडली आहे आणि त्याचा भुर्दंड देखील भोगावा लागलाय कालवार संघाला. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कदाचित कट लागली असावी, नाही. लेग बायचा इशारा, लेग बायचा इशारा केलाय पंचांनी. धावा येत आहेत, प्रत्येक बॉलवर धावा जोडल्या जात आहेत. खेळायचं होतं खरं तर बॅकवर्ड पॉईंट आणि शॉर्ट थर्डमॅनच्या मध्यातून, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवता आला नाही फलंदाज सदानंद यांना. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली आहे. येथून फक्त आणखी 19 धावांची आवश्यकता विजयाकरिता. पावलाचा वापर फुलवर घेऊन ड्राईव्ह केलाय. प्रेक्षणीय फटका. इनफिल्डच्या वरून बॉल निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार. हा चौकार. न्यूयॉर्कर वरती मारलाय फिक्टर, जो जीता वही कहलाता सिकंदर. हेलिकॉप्टर शॉट ने मारलाय फिक्टर, जो जीता वही कहलाता सिकंदर. काय जबरदस्त फुटवर्कचा वापर केलाय फलंदाज फुलाजी यांनी. चेंडू देखील तेवढा कमजोर होता खरा, मात्र त्याला देखील तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर पाठवावं लागतं. खूप चांगलं टायमिंग, पॉवर प्लेचा सुयोग्य वापर फलंदाजाकडून करण्यात आलाय आणि फुलाजी यांचा हा पहिला चौकार. दमदार सुरुवात. धावसंख्या बिनबाद 12. थोडासा पाठीमागे बॉल ठेवला होता आणि त्याला शॉर्ट आर्म फुल केलंय. डीप स्क्वेअर लेगला मात्र फिल्डर तैनात आहेत. एकच धाव घेण्याची संधी मिळते.
तर फलंदाज खूप चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. गोलंदाजाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. गडी हे बाद करावे लागणार आहेत. सुरुवात मात्र चांगली करता आलेली नाही गोरखनाथ यांना. आतापर्यंत फारच खर्चिक षटक त्यांचं पाहायला मिळतंय. अजूनही एक बॉल शिल्लक असणार आहे. धावसंख्या 13. लॉफ्टेड फटका, यावेळेस झेलची शक्यता आहे. यस, चांगला झेल टिपला गेलाय वाईडिश लॉंग ऑनला आणि पहिला फलंदाज बाद. युट्यूब वरती खासदार चषक वाढतो, TRP हो तुफान. सुकेश टाकी, निलेश पाटील यांच्या आयोजनाला मिळतोय मान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. शेवटचा बॉल होता षटकातील. थोडंसं आमंत्रण दिलं होतं, लालच दाखवलं फलंदाजाला, कारण आता ते करण्याखेरीज देखील उपाय गोलंदाजांकडे नाहीये असंच वाटायला लागले. चेंडू जास्त शिल्लक आहेत, धावा कमी बनवायचे आहेत. टीम मिटिंग घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पहिलं षटक समाप्त झालंय. पिंपळनेर संघ अतिशय सुस्थितीत पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 बाद 13. सदानंद यांची खेळी संपुष्टात आली. बाद होण्यापूर्वी एका चौकाराच्या साह्यानं त्यांनी 5 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमला आणि सुरुवात खऱ्या अर्थानं चांगली करून दिली आहे. फुलाजी यांच्या बॅटमधून देखील एक चौकार आलाय. 3 चेंडूंचा त्यांनी सामना केलाय. 6 धावांवर खेळतायत आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत वन डाऊन खेळण्यासाठी. किरण. 18 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरिता फक्त 14 धावा इथनं जोडायच्या आहेत एकविरा पिंपळनेर संघाला. क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे, लक्षात घ्या. कालवा आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा आणि लगेच खेळ चालू ठेवायचा आहे आपल्याला. खेळ थांबू नका प्लीज. यानंतर सामना आपल्याला कव्हर करायचा 40 प्लसचा. या ठिकाणी खारघर येथून आदरणीय सचिन टिक्के यांची उपस्थिती आम्हाला लाभत आहे. मी त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय सचिनजी टिक्के यांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आज खारघर संघाला आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. नवीन षटकाला सुरुवात करतील गोलंदाज जितेंद्र VIP एंड कडून. फारच चांगली गोलंदाजी इथून करावी लागणार आहे, तेव्हा कुठे सामन्यामध्ये आपल्याला रोमहर्षकता निर्माण होताना दिसेल. वेळ मात्र जास्त खर्च केला जातोय, लक्षात घ्या. 20 मिनिटांचे जास्त वेळ जर तुम्ही खर्च केला तर कदाचित पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. नवीन बॅटर किरण स्ट्रायकर सेंडला. चांगले स्ट्रोक प्लेयर आहेत किरण. लवकरात लवकर कदाचित सामना संपवण्याचा प्रयत्न असेल आणि अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर लवकरात लवकर हा सामना संपुष्टात येईल. बीमर बॉल खरं तर जास्त काही फायदा उचलता आला नाही, गॅप शोधता आला नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग, 1 धाव मिळाली आहे. एकूण 2 धावा स्कोअरमध्ये ऍड होत आहेत. पहिल्या षटकामध्ये देखील एक नो बॉल आपण पाहिला होता आणि आता गोलंदाज जितेंद्र यांनी देखील नो बॉलने सुरुवात केली आहे. निराशाजनक कामगिरी आतापर्यंत या मॅच मध्ये जय कालिका माता कालवार टीम कडून पाहायला मिळते. 2 धावांनी धावसंख्या 15 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावांची फक्त आवश्यकता. पुढचा बॉल फ्री हिट. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, वरची कडा लागली आहे. विकेट किपर डाऊन द बॉल. त्यांनी झेल तर टिपलाय, मात्र कदाचित ते विसरले असावेत की हा बॉल फ्री हिट आहे. फलंदाज बाद होणार नाहीत. 1 धाव घेण्याची संधी होती, त्या संधीचं जरूर सोनं केलं गेलंय फलंदाजाकडून. एक चांगला बॉल होता, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स होता, हलकीशी मूवमेंट आपल्याला पाहायला मिळाली आणि थोडा दुरून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. अरे रे, आता काय बोलावं. आणखी एक बीमर बॉल आणि हा बॉल निघून जातोय सर्वांना बीट करून. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी एकूण 5 धावांचा बोनस. असं वाटतं की गोलंदाजाने देखील आता सामना सोडून दिलाय की काय, ज्या पद्धतीनं त्यांनी गोलंदाजी केली आहे. दुसरा बीमर बॉल आणि त्यामुळेच आता त्यांना पुढे गोलंदाजी या मॅच मध्ये करता येणार नाही, ते पंचांनी कळवलेलं आहे. 5 धावांनी संघाची धावसंख्या 21 या अंकावर आपल्याला पाहायला मिळते. 27 धावांचं एक छोटंसं टार्गेट आणि त्या टार्गेटचा खूप चांगल्या पद्धतीनं पाठलाग केला जातोय
एकविरा पिंपळनेर टीमच्या माध्यमातून. तर यानंतरचा सामना असणार आहे चालू सामन्यातील विजेता संघ आणि न्यू तुफान पिंपळास या दोन संघांदरम्यान. तर पिंपळास टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे. सामना संपल्यानंतर लगेच नाणेफेक करण्यात येईल. नितीन आलेत षटक कंप्लीट करण्यासाठी. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न डाऊन द लेगचा बॉल वाईड आहे. नियंत्रणाचा अभाव दिसून आलाय गोलंदाजीमध्ये. तिन्ही गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. पहिल्या षटकामध्ये गोरखनाथ यांनी 12 धावा खर्च केल्या. एकूण 13 धावा आल्या होत्या. त्यामध्ये एक लेग बाईटची धाव होती. त्यानंतर जितेंद्र आले त्यांनी 2 बीमर चेंडू टाकले. फक्त एकच लीगल बॉल या षटकातील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला आहे. जबरदस्त फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि बॉल निघून जाईल सीमा पार. खणखणीत चौकार. स्कोर्स आर लेबल. लोक सारी अशी थाटात होते एंट्री भारी त्यांना बघाय जमती लोक सारी अशी थाटात होते एंट्री भारी. शेवटीचे आयोजकांना देखील असं वाटत होतं की लवकर सामना संपला पाहिजे कारण जास्त वेळ खर्च करण्यात आला होता. आणखी एक चांगला फटका स्वीप केला हवेतून आणि बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक जबरदस्त चौकार आणि याचबरोबर हा सामना इथे समाप्त होतोय. एकविरा पिंपळनेर संघानं हा सामना जिंकलाय. अभिनंदन एकविरा स्पोर्ट्स पिंपळनेर. मी दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती करतोय टॉस साठी लगेच आपण यायचं आहे. एकविरा पिंपळनेर आणि न्यू तुफान पिंपळास लगेच यायचंय टॉस साठी. क्षणाचाही विलंब आपण करू नका. आणि या सामन्यातील सामनावीर खेळाडू ठरलेले आहेत. गोलंदाज योगेश मॅन फ्रॉम पिंपळनेर. एक षटक हाताळलं, 3 गडी तब्बल बाद केले आणि फक्त एकच धाव त्यांनी खर्च केली.